नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर या आजीचा व्हिडिओ आज का दाखवला आहे या चॅनलवरती तुम्ही म्हणत असाल, तर या आजी माझ्याकडं नेहमी येतात आणि त्या कधीच बसून राहत नाही. तर त्या काय सांगतात ऐका. एवढं वय असून सुद्धा त्या घरातील कामे करून शेतात कामाला जातात. नाव काय आहे त्याचं? तेच नाव विजय. पण आम्ही बाहेर नव्हतो. हां बया. त्या लेकराला स्वयंपाक करायचा. खायला कोण म्हणलं नाही मी द्यायची. त्यापाशी असते बाई त्याच्याजवळ. आता ती बापूराव म्हणतो तू कामाला जाऊ नको, त्याला भाकरी करून माझ्यात भाकर खा. पण तसं खायचं होय. कसं म्हणतं जेव माझ्यात, पण कामाला जाऊ नको. त्याला भाकरी करतो आणि माझ्यापेक्षा जेव. सकाळपारी उठल्यावर सुद्धा खावतो. गाज भांडे कर 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 काम जा 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 कामाला असं करतं. झोपून बोलतं. आपल्याला कुठे करायचं आपल्याला जर 4 पैसे लागते तर कुठे साडलं 10 रुपये कुणाला मागायचं. आणि हालचाल केलं म्हणजे जरा बरं पण मिनिट सुद्धा त्या बसत नाही. त्यांचं नेहमी हालचाल आणि काम चालूच असतं. कांड लावायला ते हे करायला सांगितलं होतं शिवापानं. तिकडं आणायची त्याची जरा सगळं नाही काय मिळाली गेली. आता उद्या जळायचं म्हणजे नाही जाणं होत. कुठं तर शिवापानं सांगितलं फक्त स्वयंपाकाचं काय टेन्शन नसतं, कशाला द्यायला लागत नाही. पण दुसरं मग काम असते वरचं. वर्गात आमचं चपाती कसली खात नाही. भाकर आमटी काय बिचारा काय चांगलं चहा पेट नाही कवा बिस्किट नाही तर ती गरा नाही पवन नाही कवा भाकर आमटी खातं पाठ भरून. अंडी मटणाचं अंड्याचं खातच नाही. मटण कवा ते नुसती आमटी खातं. नुसती भाकर काढून चांगलं असते काय लागत नाही. तिथे काय टेन्शन नाही, घराच्या बाहेर नाही. जिमीने आपली 2 एकर केळी कट्टे आता यंदा पण होते बाहेर म्हणजे ते केळं ते मला 1000 रुपये खर्च होते. मला 1000 रुपये किती केळं येते म्हणजे. नाव काय राहतं थोडं सोड नेलं त्यानं मग पुढे आमची नेली. होय. आणि ती काय पाळणा खेळणा कापडं दोघाला लय करते. लय करते बहिणीसाठी. मला मग पाहुणा मिस्टर पैसे तुम्हाला खर्च आहे म्हणजे किती आपले रुपये येत नाही वाटायला. आमच्या आम्ही करता सगळं. चांगलं झालं पण पोळीच काय नाही पाहिजे. मग काय तर मस्त राहायची 2 घरी जावा जावा काम करते त्या लेकरू पळते बरी माहिती वाटायची राहणार तिकडं. ते तर बघितलं का मंडळी, बसून राहण्यापेक्षा काही ना काहीतरी काम केलं पाहिजे. आणि कुणाची आवड काय आहे, कोण काय खातं, हे सर्व ह्या वयस्कर माणसांना माहिती असतं. आणि किती साधा भोळा स्वभाव आणि किती साधे राहणी, किती छान वाटतं. एकदम शांत असं. गावाकडे आमच्या असंच असतं की वयस्कर मंडळी अशीच निवांत बसलेली असते, असेच निवांत बोलतात, आपल्या नातवंडांना सांभाळतात. तर मोकळ्या हवेला आणि अशी आजी आजोबा जर आपल्यात असेल तर खूप छान वाटतं आणि खूप भारी वाटतं त्यांचे विचार ऐकून. तर या आजी स्वतः त्यांच्या नातवंडांना स्वतः हाताने करून खाऊ घालतात अजूनसुद्धा या वयात. तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.